ठार प्रकरणातील 8वा आरोपी आलमगीर खान जहांगीर खान याचा PCR आज दिनांक 3 तारखेला संपणार होता आणि या पुढे त्या आरोपीचं नेमकं काय होतं, अटक झाल्यापासून तर आजपर्यंत काय झालं, या पुढे काय होणार, या 3 प्रश्नांची उत्तरं घेण्याकरिता आज आपण सगळे या ठिकाणी आलो. आज जसे आपण आलो तसेच अगदी घरापर्यंत हे 6200 आपले सगळे सहकारी सुद्धा आतुरतेने या गोष्टीची वाट पाहत आहे की नेमकं झालं काय. पहिला मुद्दा, जो 8वा आरोपी होता आलमगीर खान, याला माननीय न्यायालयाने आज दिनांक 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्या पोलीस कोठडीमध्ये तपास पूर्ण झाला असल्याने आपले माननीय तपास अधिकारी यांच्या अहवालानुसार व त्यांच्याच विनंतीनुसार आज आरोपीला मॅजिस्ट्रेट कस्टडीत न्यायालयीन कोठडीमध्ये दिनांक 15 फेब्रुवारीपर्यंत पाठवण्यात आलेला आहे. या तपासामध्ये जी गती आहे ही गती बघता आज महाराष्ट्राला सुद्धा हेवा वाटावा, गौरव वाटावा अशा पद्धतीने हे पूर्ण तपास कार्य सुरू आहे. दिनांक FIRच्या 17 तारखेपासून तर आजपर्यंत 45 दिवसाचा जो प्रवास झाला, या 45 दिवसामध्ये एकंदरीत संचालक मुख्य जे आरोपी होते ते 7 आरोपी आणि 8वा आरोपी म्हणून आलमगीर खान याला अटक करण्यात आली होती. याही पुढे एकूण 44 कोटीपैकी 1 रुपया जरी ज्याच्याकडे असेल आणि तो 1 रुपया सुद्धा देण्यासाठी कोणी समर्थता दर्शवित नसणार किंवा पोलीस प्रशासनास तो आपल्या हक्काचा कष्टाचा रुपया परत करण्यात कोणी हैगई जर करत असेल तर 6200 कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला, महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि आपल्या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना तद्वतच जे आपले तपास अधिकारी आहेत आदरणीय श्री वैदाने साहेब यांना सुद्धा 6200 कुटुंबियांची विनंती आहे की जो देत असेल, एकंदरीत 6200 कुटुंबियांचे हे 44 कोटी आहेत, जेही व्यक्ती देत असेल पैसे त्या सन्माननीय व्यक्तींचा आम्ही 6200 कुटुंबीय याच माननीय न्यायालयाच्या प्रांगणात सत्कार करू. पण जो आमच्या हक्काचे कष्टाचे पैसे देण्यास दिरंगाई करेल त्याला मात्र आपण वेळेचं भान ठेवून थेट आरोपी करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आज 8व्या आरोपीकडनं 2 मोपॅड गाड्या आणि 2 ॲपलचे मोबाईल इतकी जप्ती करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडे जे आपल्या मिळकतीमधनं खरेदी झालेली प्रॉपर्टी आहे किंवा या आरोपीच्या वतीने जी विक्री झालेली प्रॉपर्टी आहे, अशी खरेदी आणि विक्री अशा दोन्हीही प्रॉपर्टीचे व्यवहार यापुढे होऊ नये याकरिता स्थगिती देण्यात आलेली आहे. आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना देखील सूचनाबद्ध विनंती आहे की अशा आरोपींची कुठलीही मालमत्ता खरेदी अथवा विक्रीच्या व्यवहारात आपण असाल तर ज्याही ठिकाणी आपण असाल त्या ठिकाणचा व्यवहार थांबवून तो पैसा माननीय न्यायालयात आपण जमा करायचा आहे. आता राहिला प्रश्न की आपल्या पैशाची तरतूद कशी होईल, तर आपल्याकडे जे काही पर्याय आहेत त्या सर्व पर्यायापैकी जो उत्तम पर्याय आहे की एकंदरीत उपलब्ध असलेली सगळी रोख रक्कम ही थेट माननीय न्यायालयात जमा करणे. माननीय न्यायालयाचं ठराविक खातं सुद्धा आहे, ते अधीक्षक सन्माननीय अधीक्षक साहेबांच्या नावे असतं. आपले माननीय तपास अधिकारी आल्यानंतर रीतसर याबद्दलची पूर्ण कार्यवाही पूर्ण करतील आणि ती कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अधिकृत खाते क्रमांक सर्वांना मिळणार आहे. त्या सर्वांमध्ये ज्यांच्याकडे लोन आहेत ते कुठल्याही स्वरूपाचे असो, तारण स्वरूपाचे असो, व्यावसायिक लोन असो, गोल्ड लोन असो, कुठल्याही पद्धतीचे लोन असो, आपल्या सर्वांना विनंती आहे की ती सर्व लोन आपण कमीत कमी वेळेत माननीय न्यायालयात भरणा करायचा आहे. लोन भरण्यात जरी आपण दिरंगाई केली किंवा कुठला आणखीन काही कारण शोधत बसलात तर निश्चितपणे आपणास सुद्धा दुर्दैवाने आरोपी होण्याची वेळ येईल आणि त्याचं पातक आमच्या सर्व खातेदारांवर लागेल ही आमची इच्छा नाही आहे. म्हणून आपण सुद्धा स्वयंप्रेरणेनं आपल्याकडे असणारं कर्ज या 6200 कुटुंबियांच्या हिताकरिता त्वरित भरणा करावी अशी विनंती सर्वांच्या वतीने करतो. यापुढे काही गोष्टी गोपनीय ठेवलेल्या बऱ्या राहतील
आजचा जो आपल्या सर्वांना बोलवण्याचा उद्देश होता तो येत्या काही दिवसात सफल झाल्याचं आपल्याला सर्वांना याची डोळा पाहायला मिळेल। उद्या याच माननीय न्यायालयात आपले जे संचालक आरोपी आहेत पुष्पा अनिल जयस्वाल आणि अनिल रामनारायण जयस्वाल यांच्या जमानतीवरचा निर्णय देखील आहे। निर्णय हा असा त्वरित होत नसतो, याकरिता आपल्या सर्वांची उपस्थिती सुद्धा अनिवार्य होती। आज आपण सगळे या ठिकाणी आलात, उद्याला आपल्या सर्वांच्या हिताकरिताच तो निर्णय होणार आहे। माननीय न्यायदेवतेवर आपला प्रचंड विश्वास आहे आणि त्या विश्वासावरच जो काही निर्णय होईल त्याचं स्वागत देखील आपण करणार आहोत। निश्चितपणे आपल्या सर्वांच्या हिताचा तो निर्णय असणार आहे आणि त्या प्रतीक्षेत जे दारवेकर मंडळी आहेत यांना सुद्धा विनंती आहे की उद्याला आपण माननीय न्यायालयात 3 वाजता आवर्जून उपस्थित राहावं आणि जो काही निर्णय येईल तो निर्णय सर्व ग्रुपवरती कळवावा। त्यासाठी कोणालाही येण्याची गरज पडणार नाही। दारव्याचे जे जागृत नागरिक आहेत, आपले बांधव आहेत, तेच या ठिकाणी स्वयंप्रेरणेने उपस्थित राहतील आणि तेच आपल्याला जी काही माहिती मिळेल, जे काही निर्णय मिळेल तो निर्णय सर्वांना कळवण्यात येईल। तो आपल्या हिताचा निर्णय असेल इतकं समजून घ्या। आणि राहिला माननीय तपास अधिकारी साहेब यांच्या भेटीचा प्रश्न, तर लवकरात लवकर एक आपली समिती, किमान 10 लोकांची समिती गठीत करून या 2 ते 3 दिवसात आम्ही सर्व त्यांची भेट घेऊ। प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर जे काही माहिती आम्हाला मिळेल ही माहिती देखील आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवता येईल आणि हीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। आपण सगळे उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। खूप खूप धन्यवाद।